नमस्कार मंडळी, आज आपल्या कोल्हापूर पासून खूप जवळ असलेले असे एक ठिकाण दाखवणार आहे जिकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशा अनेक गोष्टी तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहेत. तर आज मी आलो आहे आपल्या कोल्हापूर शहरापासून 110 किलोमीटर अंतरावर असलेल्या व बेळगाव शहरापासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या कित्तूर राणी चेन्नम्मा झू पार्क येथे. या झू पार्कला भूत रामनहट्टी झू पार्क देखील म्हणतात. हा झू पार्क पुणे बेंगलोर हायवे पासून अगदी शेजारीच आहे. सकाळी 9 वाजता हा झू पार्क चालू होतो. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आम्ही इकडे पोहोचलो आणि इथे असलेल्या तिकीट काउंटरवर तिकीट घेतले. इकडे लहान मुलांसाठी 90 रुपये तिकीट चार्ज असून मोठ्यांसाठी 100 रुपये तिकीट आहे. तसेच बाईक पार्किंगसाठी 20 रुपये तर कार पार्किंगसाठी 50 रुपये असा चार्ज घेतला जातो. या झू पार्कच्या एंट्री गेटवर एक प्रॉब्लेम पण आहे. इकडे गुगल पे किंवा UPI पेमेंट होत नाही. तसेच नेट बँकिंग किंवा कार्ड स्वायपिंगची देखील इकडे सोय नाही. त्याचबरोबर या झू पार्कच्या जवळपास कुठेही ATM पण नाही. त्यामुळे तुम्ही जर या झू पार्कला भेट देणार असाल तर सोबत हार्ड कॅश घेऊन या. अशा या फालतू फॅसिलिटीमुळे इकडे अनेक लोकांना त्रास होतो. मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी देखील अनेक लोक ऑनलाईन पेमेंट नसल्यामुळे इकडे ATMचा शोध घेत होते. या झू पार्क मधील तिकीट घेऊन आम्ही आतमध्ये गेलो. इकडे तुम्हाला सुरुवातीला एक मोठा साइन बोर्ड पाहायला मिळतो. या साइन बोर्डवर या झू पार्क मध्ये कोणत्या भागात कोणते प्राणी व पक्षी पाहायला मिळतील याचे डिटेल दिले आहेत. सुमारे 20 हेक्टर एरियामध्ये पसरलेल्या या झू पार्कच्या समोरच्या बाजूला एक मोठे कॉम्प्लेक्स आहे. या सुरुवातीच्या कॉम्प्लेक्स मध्ये विविध पक्षी ठेवले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मोर, सोनेरी रान कोंबडा, इमू इकडे तुम्ही पाहू शकता. इकडे असलेले हे पक्षी पाहून या कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस थोडे चालत गेल्यावर रोडच्या डाव्या बाजूला या झू मधील मोठ्या भागात सांबरांसाठी एक विशिष्ट जागा केली आहे. त्यामध्ये सुमारे 15 ते 20 असे सांबर पाहता येतात. या सांबरांच्या पिंजऱ्याच्या बाजूलाच तुम्हाला हरणांचा कळप असलेला एक पिंजरा देखील आहे. तिकडे पण मोठ्या एरियामध्ये अशी हरणे देखील तुम्हाला पाहायला मिळतात. या झू पार्क मधील ही सांबर व हरिण पाहून गेल्यावर पुढे एका मोठ्या केज मध्ये अस्वल असलेला एक एरिया आहे. त्यामध्ये 2 अस्वले आहेत. या सर्व प्राण्यांचे पूर्ण डिटेल्सचे फलक या एरियामध्ये लावलेले आहेत. ही अस्वले पाहून झाल्यानंतर आम्ही गेलो जंगलाचा राजा असलेल्या सिंहाला बघायला. या झू मधील बरोबर मधोमध एका एरियामध्ये सिंहाला ठेवले आहे. इकडे नर मादी असे 3 ते 4 सिंह इकडे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर या झू पार्कच्या रस्त्याच्या उजव्या बाजूला एका केज मधील जंगलातील सर्वात घाणेरडा प्राणी ठेवलेला आहे. त्याला इंग्लिश मध्ये हायना म्हणतात किंवा हिंदीमध्ये लकडबग्गा देखील म्हणतात. या हायनाच्या केजच्या अगदी थोडे पुढे गेल्यावर महाराष्ट्रात सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला देखील ठेवले आहेत. खूप मोठ्या पिंजऱ्यात असे 2 ते 3 बिबटे तुम्हाला इकडे झोपलेले पाहायला मिळतात. बिबट्याच्या केजच्या पुढच्या बाजूला थोडे पुढे गेल्यावर या झू पार्क मधील एका सेपरेट केज मध्ये लहान हरणांची देखील सोय असून त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवले आहे. तिकडे तुम्हाला हरणाच्या पिंजऱ्यामध्ये काही माकडे देखील पाणी पिण्यासाठी आलेले दिसतात. या हरणांच्या केजच्या पुढच्या बाजूला गेल्यावर गोड्या पाण्यातील मगरी देखील पाहायला मिळतात. तसेच त्यांच्या बाजूला एका केजमध्ये कासवे देखील आहेत.
साधारण 1 तासाच्या या झू मधील या सैर सपाट्यानंतर तुम्ही या झू पार्कच्या शेवटच्या भागात येऊन पोहोचता आणि इकडे तुम्हाला सर्वात शेवटी या झू पार्क मधील मेन ऍक्टिव्हिटी असलेल्या मिनी जंगल सफारी एरियामध्ये येऊन पोहोचता। या जंगल सफारीसाठी तुम्हाला 150 रुपयाचा एक्स्ट्रा चार्ज पे करावा लागतो। त्यासाठी तुम्हाला येथील तिकीट काउंटरवर या झू पार्क मधील मिनी जंगल सफारीसाठीचे सेपरेट तिकीट ही घ्यावे लागते। त्यासाठी तुम्हाला मेन एंट्री गेट आहे तिथूनच तुम्हाला हे मिनी जंगल सफारीचे तिकीट घ्यावे लागते। त्यामुळे तुम्ही जेव्हा या झू पार्कमध्ये एंट्री करता त्याच वेळी ठरवा की तुम्हाला मिनी जंगल सफारी करायची आहे किंवा नाही। जर तुम्ही नंतर ठरवला तर तुम्हाला या मिनी जंगल सफारीच्या एरियामधून पुन्हा मेन गेटवर जाऊन नवीन तिकीट परचेस करून पुन्हा तुम्हाला इकडे यावं लागतं। तर तो त्रास टाळण्यासाठी तुम्ही अगोदरच तिकीट घेऊन आलात तर ही जंगल सफारी तुम्हाला लवकर आणि कमी टायमामध्ये करता येते। तर या झू पार्कमधील मिनी जंगल सफारीमध्ये तुम्हाला एका मिनी बसमध्ये बसावे लागते। या झू पार्कमध्ये एक स्पेशल केज तयार केलेले आहे, त्यामध्ये ही स्पेशल अशी सफारीची बस तुम्हाला आतमध्ये घेऊन जाते आणि त्या आतील ज्या केज आहे त्या केजमध्ये 2 ते 3 असे वाघ मोकळे सोडलेले असतात। म्हणजेच तुम्ही या स्पेशल अशा मिनी जंगल सफारीच्या बसमध्ये असता आणि बाहेरच्या बाजूला फिरणारे 2 ते 3 वाघ असतात। हा एक युनिक एक्सपिरियन्स तुम्हाला इकडे मिळतो। या मिनी जंगल सफारीमध्ये तुम्हाला वाघ जवळून बघायला मिळेल की नाही याची थोडी शंका आहे, कारण दुपारच्या वेळी हे वाघ झाडाखाली बसलेले असतात आणि या जंगल सफारीचा रूट आहे त्या रूटपासून साधारण 100 ते 150 मीटर अंतरावर हे वाघ झाडाखाली बसलेले असतात। त्यामुळे दुपारच्या वेळी जर वाघ झोपलेला असेल तर अगदी दूरवरून तुम्हाला पाहायला मिळतो। साधारण 15 ते 20 मिनिटाच्या या मिनी जंगल सफारीमध्ये तुम्हाला वाघ बघायला नक्की मिळतो। या झू पार्कमध्ये सुमारे 2 वाघ आहेत। अलीकडच्या काळात या झू पार्कचा एरिया वाढवणार देखील आहेत अशी बातमी आलेली आहे। आपल्या दक्षिण महाराष्ट्रापासून व उत्तर कर्नाटकातील हा सर्वात मोठा झू पार्क होणार आहे। वाढत्या शहरीकरणामुळे आणि जंगलतोडीमुळे अशा प्राण्यांचे दर्शन आपल्याला खूप कमी झाले आहे। त्यामुळे या जंगली प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी व त्यांच्याबद्दल माहिती अधिक जाणून घेण्यासाठी कित्तूर राणी चन्नम्मा झू पार्क हा एक बेस्ट स्पॉट आहे। तर तुम्ही पण या झू पार्कला भेट देऊ शकता, कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा झू पार्क असून पुणे बेंगलोर हायवे पासून अगदी जवळ असलेला हा झू पार्क खूप मोठ्या एरियामध्ये पसरलेला आहे। तुम्ही इकडे 2 तास आराममध्ये स्पेंड करू शकता। तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन अनएक्सप्लोर्ड ट्रॅव्हल प्लेसेसबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। आणि हा व्हिडिओ कुठेही हरवू नये म्हणून तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये आणि मित्रांमध्ये आजच शेअर करा। धन्यवाद।